नमस्कार, मी पूजा आणि सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ही दिवाळीनं आपल्या सगळ्यांसाठी एक अनमोल अशी आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं आणि आपल्या आयुष्यात धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी आणि राजलक्ष्मी या ज्या अष्टलक्ष्मी आहेत, या अष्टलक्ष्मीची तुम्हा आणि माझ्यावर आणि तुमच्यावर आपल्या सगळ्यांवरती अशीच आशीर्वाद राहो आणि अशीच तिची कृपादृष्टी आपल्यावरती राहो, हीच देवाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि दिवाळी अगदी तोंडावरती आलेलीच आहे आणि दिवाळीसाठी मी काय काय खरेदी केलेली आहे तर आज मी तुम्हा सगळ्यांना या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि दिवाळी म्हटलं की आपण आपल्या घरापासनं म्हणजे आपल्या अंगणापासनं आपलं घर असो किंवा स्वतः आपणही असो, अलंकार, कपडे, लत्ते, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी आपण ना अतिशय आनंदाने त्या गोष्टी आपण करतो. कारण दिवाळी म्हटलं की हा अतिशय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि अतिशय जवळचा असा हा सण आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीसाठी मी काय काय खरेदी केलेली आहे फक्त दरवाजासाठी, म्हणजे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तोरणं दाखवणार आहेत की मी कुठले कुठले तोरणं आणलेले आहेत. काही मी नवीन आणले आणि काही आईने आधीच नवीन घेऊन ठेवलेली होती. तर अशी तोरणं आज मी तुम्हाला दाखवणार आहे, बघायची आहे. चला, तर सगळ्यात आधी ना मी तुम्हाला एक तोरण दाखवते. मला ते एवढं आवडलं ना, ते आईने घेतलं होतं मागच्या वर्षीच, पण जसं तिने मला दाखवलं मी तिला म्हटलं आई हे तोरण मला एवढं आवडलं आहे ना, हे तोरण दाखवते मी तुम्हाला. म्हणजे अतिशयोक्ती नाही सांगत, हे तोरण बघून ना हे तुम्हाला मोबाईलमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नसेल, पण हे प्रत्यक्षामध्ये खूप सुंदर असं तोरण आहे. आणि हे जे टॅसल्स आहेत ते तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत. आणि हा जो गोल्डन कलरचा बाजूचा कलर आहे ना त्याच्या खाली जो, तर हे जे तोरण आहे ना ते मला इतकं आवडलेलं आहे ना, तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे. आणि याच्यामध्ये ना छोटी छोटी अशी आरशी आहेत. हे बघा, आरसा आहे छोटा छोटा आणि छानपैकी मस्त मोती आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम अशा गोल्डन कलरच्या सोनेरी कलरच्या ह्या कळ्या आहेत. त्याच्यामुळे हे इतके छोटे छोटे आणि इतके सुंदर मोती आणि हे जे कळ्या आहेत हे इतकं सुंदर कॉम्बिनेशन वाटत आहे ना. तर हे मला अत्यंत आवडलेलं तोरण आहे. तर हे झालं पहिलं तोरण. आता मी तुम्हाला दाखवते दुसरं तोरण. तोरणाची तर भरपूर खरेदी केलेली आहे. तर हे जे आहे ना हे फुलांचंच आहे. याच्यामध्ये गडद असा केशरी कलर आणि गडद असा लाल कलर, गुलाबी कलर, पांढरा कलर आणि मध्येच त्याला जे टॅसल्स लावलेले आहेत त्याला एकदम असा हिरवा कलर. तुम्ही बघू शकता की हे पण किती छान आहे. आणि हे लावल्यानंतर ना खूप छान वाटतात. म्हणजे आपल्या दरवाजावर कुठल्या प्रकारचं नक्षीकाम असो किंवा नसो, पण ही तोरणं लावल्यानंतर दरवाजा कसा भरीव दिसतो. आणि जे आधी ते दाखवलं होतं मी तुम्हाला ते एकदम नाजूक आहे, पण खरा सण जो असतो आपला तो कलर आणि उत्साह ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ असतो. पण हाच उत्साह आणखी वाढवण्यासाठी हे जे असे कलर असतात ना ते आपल्याला फार मदत करतात. तर बघू शकता तुम्ही, हे पण तोरण मला एवढं छान आवडलेलं आहे ना. तर असं हे 2 नंबरचं तोरण आहे. आणि या ठिकाणी मी एक तोरण घेतलं होतं. तर नाजूक एकदम, म्हणजे आपण आपल्या डेली यूजसाठी सुद्धा हे वापरू शकतो. दिसायला एकदम सुंदर, एकदम आकर्षित असं हे पण आहे तोरण. हे लावल्यावरती पण इतकं सुंदर दिसतं, कारण हे मी लावून बघितलं होतं दरवाजाला. तर याच्यामध्ये बाप्पा आहेत मधोमध दिलेले, बघू शकता. बाप्पांचे मुखवटे आहे त्याच्यामध्ये आणि आजूबाजूला हेच टॅसल्स आहे त्याला. तर हे पण छान आहे, लावल्यानंतर पण मस्त दिसतं आणि रोजच्या वापरामध्ये आपण याचा वापर करू शकतो. तर हे असं हे पण मला
आवडलेलं आहे. आणि दरवाजाच्या अवतीभोवती म्हणजे आजूबाजूला लावण्यासाठी हे काही असेच घेतले होते मी आरशावाले. छोटे छोटे याच्यामध्ये आरसे आहेत आणि मोती आहेत. नाजूक आहेत पण दिसायला छान आहेत. आणि इथे काही ठिकाणी मी जो आमचा देव्हारा आहे तिथे पण लावलेला आहे. तर बघू शकता. या पण याच्या मी जोड्या घेतलेल्या आहेत. आणि नंतर ज्या नाजूक गोष्टी आपण लावल्या ना त्याला हायलाईट करण्यासाठी, म्हणजे थोडंसं आणखी त्याच्यामध्ये भरीवपणा दिसण्यासाठी आपण अशा प्रकारचे लावू शकतो हे लटकन. बघा. आणि हे फार ट्रेंडिंग आहेत सध्या. म्हणजे हळद म्हणा किंवा कुठलंही फंक्शन म्हणा त्याच्यामध्ये याचा सर्रास वापर केला जातो. तर या ठिकाणी हे आहेत. याच्या पण मी 2 पेअर घेतलेल्या आहेत. तर हे पण मस्त आहे. कलर कॉम्बिनेशन ह्या सगळ्या गोष्टी. आणि आणखी याच लटकनमध्ये हे आईनीच आणलेले आहेत. हे पण बघू शकता की दिसायला पण किती छान आहेत. आणि दरवाजाला इकडनं तिकडनं 2 लावून दिले ना विषय संपला. जास्त तुम्हाला डेकोरेट करण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही. तर असं हे आहे. याच्या पण 2 याच्या 4 जोड्या आणलेल्या आहेत. आणि बघू शकता ह्या अशा आणलेल्या आहेत. आणि जे सध्या दरवाजाला जे लावलेले आहेत ना ते पण मी तुम्हाला दाखवते. ते पण छान आहेत. आणि तोरणामध्ये आणखी या ठिकाणी ना रुद्राक्षाचं तोरण आहे. हे रुद्राक्ष प्लस मोती. हे बघा. दिसायला पण किती छान वाटतं. सिंपल आहे आणि दरवाजाला आकर्षित करण्याकरता सुद्धा मस्त आहे हे तोरण. तर या ठिकाणी बघू शकता. काही गोष्टी ना अशा नाजूक नाजूक छान वाटतात कधी कधी. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पण छान तोरण आहे. आणि हे तर मी दाखवलेलंच आहे तुम्हाला. आणि हो आणखी जे लटकन आहेत ना त्याच्यामध्ये दरवाजाच्या बाजूला लटकवण्यासाठी हे बघा. हे पण इतकं छान आहे ना. आणि आपण सहसा हे जे असे लटकन असतात ना त्याच्यामध्ये आपण बघतो की झेंडूच्या फुलांचा त्याच्यामध्ये जो आकार असतो ना प्लॅस्टिकचा, तर तो या ठिकाणी ना हा जो प्लॅस्टिक टाईपच आहे हे. पण जो पांढरा कलर आहे ना झेंडूचा हा इतका सुंदर आणि नाजूक एकदम सुबक असा दिसत आहे. त्याच्यामुळे मला हे पण इतकं आवडलं ना नाजूक एकदम. तर हे सगळेच लावायचे नाही आहेत आपल्याला. याच्यामधले काही काहीच लावायचे आहेत आणि काही लावलेत पण मी आणि बाबांनी. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्तपैकी हा पण एकदम नाजूक असा आहे. आणि आता मला जर या सगळ्या गोष्टींमधून जर सगळ्यात जास्त जर कुठलं लटकन आवडलं असेल ना तर ते दाखवते मी तुम्हाला. हे तुम्ही बघू शकता. याचा कलर इतका सुंदर आहे ना. हा सोनेरी नाही म्हणता येणार, पिवळा सोनेरी म्हणजे थोडासा पिवळ्या रंगाची छटा आहे याच्यामध्ये. हा इतका सुंदर आहे ना हा दिसायला. तुम्ही बघू शकता. हे थोडेसे ठेवून दिले ना त्याच्यामुळे हे असं थोडं तिरकट झालेलं आहे. पण हे जेव्हा असे फुलवले ना हे व्यवस्थित केले ना तर हे दिसायला इतकं सुंदर वाटतं. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण याला लावणार आहोत आपल्या देवाच्या जवळ. कारण अतिशय सुंदर म्हणजे अंधारामध्ये किंवा याच्यावरती जर असा मंद मंद जर लाईटचा प्रकाशही जर पडला ना तरी ही एकदम उठून दिसणारी ही अशी वस्तू आहे. तर हे पण अशी 2 याची पेअर आणलेली आहे. आणि तुम्हाला मला हे दाखवायचं आहे की हा जो गोल राऊंड दिसत आहे ना तुम्हाला याच्यामध्ये मोती आणि छोटीशी अशी नाजूक जाईसारखे हे जे त्यांनी घडवून हे बघा किती सुंदर अशी घडवणूक आहे याची. त्याच्यामुळे हे इतकं सुंदर दिसत आहे ना. आणि कलर कॉम्बिनेशन मला फार आवडलं. तर ही पण याच्या पण 2 पेअर आहेत अशा. हे बघा दिसायला पण मस्त दिसेल. तर हे आपण लावणार आहोत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. तर असं हे आहे. आणखी हे तर दाखवलेच मी तुम्हाला.
हे खूप 4-5 6 मला वाटतं 6 हां 6ची जोडी आणलेली आहे ही. तर ही पण छान आहे. आणि त्यानंतर जे आधी तोरण दाखवलं त्याचंच हे तोरण आहे वाटतं, त्याचंच आहे. कारण आमचं जे घर आहे ना, आमच्या घराला दरवाजे दाखवते मी तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 फक्त खालचे दरवाजे आहेत आमचे आणि वरचे 2 9 10 11 अशी 11 दरवाजे आहेत आमच्या इथे. आणि 11 दरवाजाला लावण्यासाठी एवढं पुरेसं आहे, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी एवढ्या आणावंच लागतात. तर सगळ्याच दरवाजांना हे जे छोटे आहेत यांना तोरणच बनवतो आम्ही, कारण हे जरा जास्त मोठे होतात दरवाजे छोटे असल्यामुळं. तर हे मघाशीच दाखवलं तुम्हाला. आता हा पण मस्त त्यातला प्रकार आहे. सध्या हेलकावे खात आहे तो, तर त्याला व्यवस्थित करावं लागेल. आणि आणखी दाखवते तुम्हाला. काही हार आणलेत या ठिकाणी, बघू शकता. आमच्या इथे तुळजाभवानीचा छान मस्तपैकी मोठा असा फोटो आहे आणि तुळजाभवानीच्या फोटोला इथे मस्त हा जो गुलाबाच्या फुलांचा हार आहे तो हार या ठिकाणी मी आणलेला आहे, बघू शकता. कलर पण आणि गुलाब पण इतके टवटवीत आहे ना, टुंबू टुंबू दिसायला सुंदर आहे. लाल याच्यावरती हे जे हिरवा आहे ना, याच्यामध्ये चमकी आहे. या हिरव्यामध्ये प्लेन नाही हिरवा, हा चमकी आहे ना, त्याच्यामुळे हे इतकं सुंदर वाटत आहे. तर हा पण हार आणला मी जगदंबेसाठी. तर आणखी अशीच भरपूर आणलेली आहेत लावायला, लटकन ह्या सगळ्या गोष्टी. आणि हे जे आहेत सफरचंदाचे ही ज्या हे आहेत वेल आहेत, याच्यामध्ये सफरचंद आहे. तर हे असेच थोडेसे कुठे लावायला किंवा असे लटकन खाली सोडायला हे छान आहेत. तर हे पण काहीतरी रिजनेबल प्राईसमध्येच होते, त्यामुळे हे पण घेऊन ठेवले. कारण कधी कधी काय होतं ना, एखादा कोपरा असला, कॉर्नर असला, आपल्याला त्याला सजवायचं कसं, तर त्या ठिकाणी थोडी गफलत होऊ शकते आपली. तर ती उणीव भरून काढण्यासाठी हे असं छान वाटतं थोडंसं मस्तपैकी. याच्यामध्ये लायटिंग वगैरे टाकून दिसायला छान वाटतं आहे, त्यामुळे हे असंच एक्स्ट्रा आणलेलं आहे. आणि ज्याच्याशिवाय कुठलाही सण पूर्ण होऊ शकत नाही, ह्या आता गोष्टी सगळ्या आर्टिफिशियल आहेत. काल माझा आणि बाबांचा असाच विषय झाला होता की तोरण लावताना, की बाबा मला बोलले की हे जे प्लॅस्टिक आहे हे दिसायला सगळ्या गोष्टी छान आहेत, पण जी खरी सणांची जी मजा आहे ना, ती या गोष्टींशिवाय पूर्ण नाही आहे. हो, कारण या गोष्टीमध्ये पिढ्यानपिढ्या सगळ्यांची परंपरा, सगळ्या पिढ्यानपिढ्यांनी ह्या गोष्टी वापरलेल्या आहेत आपल्या. त्याच्यामुळं याच्याशिवाय सण अपूर्णच म्हणावं लागेल. तो दिवाळी, दसरा किंवा कुठलंही आपल्या इथे छानपैकी एखादा मस्त कार्यक्रम असो, तर त्या सगळ्या आपल्या गोष्टी असल्या आपल्या घरी, तर आपल्या मुख्यद्वारावरती हे जे पान आहे आंब्याचं हे तर मी जसं आधी तुम्हाला म्हटलं की या गोष्टींशिवाय आपले सण पूर्ण नाही आहेत. तर आंब्याचं पान आम्ही एवढ्या प्लास्टिकचे हे जे सगळे आर्टिफिशियल आहेत, ह्या सगळे तोरणं आणि हे जे लटकन आहेत हे लावलेले आहेत. पण माझ्या बाबांनी एक एक आंब्याचं पान प्रत्येक याच्यामध्ये लावलेलं. पण खरं सांगू का, सण तेच आहेत आणि पहिल्यापेक्षा पण सण एकदम छान पद्धतीने आपण साजरे करतो. पण जी आधी मजा होती ना आपल्या लहानपणी, म्हणजे गोष्टी एवढ्या नसायच्या आपल्याकडे तेव्हा. आता कसं आहे, जग जरा जास्त ॲडव्हान्स होत गेलं, पण तेव्हा गोष्टी फार कमी होत्या. पण आपण एवढं समाधानी आणि आपल्या मनामध्ये सणांप्रती एवढा आदर आणि एवढा आनंद असायचा ना, आता कुठेतरी ते सगळ्या गोष्टी हरवत चाललेल्या आहेत. कारण आधी कसं ना, माझी आजी सांगायची मला की फराळाचा आम्ही फक्त दिवाळीलाच करायचो आणि म्हणजे जो मध्यकाळ होता त्याच्यामध्ये आम्ही फराळाचं करायचोच नाही, म्हणजे चिवळा हे सगळ्या गोष्टी. पण दिवाळीला जेव्हा वर्षातून एक वेळ व्हायचं ना, तर त्यामुळे आम्हाला त्या गोष्टींचा
गोष्टींचं एवढं महत्त्व आणि इतकी आतुरता असायची की चला दिवाळी आलेली आहे आणि आता छानपैकी मस्त फराळ बनवूया ह्या सगळ्या गोष्टी. तर असं सांगता सांगता आजी मला त्या विश्वामध्येच घेऊन गेली ती एकदम, की आधीचे लोक तेव्हा रोषणाई म्हणजे लाईटिंग ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या नव्हत्या, पण फक्त पणत्या आणि तेव्हा तर लाईट पण नव्हती ती सांगायची, पण गॅस बत्ती किंवा साध्या ज्या आपल्या पणत्या आहेत याच्यावरती इतकी आनंदात मस्तपैकी दिवाळी साजरी करायच्या ना ते. तर तिच्या आठवणी मला आठवल्या आणि मग मी पण थोडीशी त्या याच्यामध्ये जाऊन आली, फेरफटका मारून आली जरा. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपल्याला दिवाळीला आपण मोती साबण आणायचो. तर दिवाळी आली की मोती साबण कंपल्सरी असायचं. पण आता मोती साबण तेच आहे, पण पहिल्यासारखा उत्साह जो आहे तो नाही आहे, थोडासा कमी झालेला आहे उत्साह. आणि तर असा आजचा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि